सर नमस्कार. आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या डोसनाथ कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी अधिक मासानिमित्त आज आपल्या निवासस्थानी एक स्वामी समर्थ 1.25 कोटी जप चालू आहे. तर काय माहिती सांगाल आणि अधिक मासानिमित्त नक्की काय महत्त्व असतं, काय सांगू शकाल? खरं सांगायचं म्हणजे अधिक मासानिमित्त आपला हा 11 मे ते 17 मे ते 11 जून असा अधिक महिना आपण नामजपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. सुरुवातीला 17 मेला श्री परेश कुलकर्णी म्हणजे आमच्या घरनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज हे 22वं पुष्प आम्ही इथं वाहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या वातावरणात हा जप आपण करत आहोत. आत्तापर्यंत झाले सर्व कार्यक्रम अतिशय उत्तम आणि प्रचंड संख्येने झालेले आहेत. तळेगाव सगळं स्वामीमय झालेलं आहे. असं वातावरण खूप वर्षांनी तळेगाव झालेलं आहे असं मला नक्की आनंदाने सांगायचं असेल. सद्गुरू सेवा मंडळाचं हेच आहे की कुठलंही मंदिर न बांधता प्रत्येकाचं घर हे मंदिर करायचं आहे. त्यामुळे हा नामजप आम्ही प्रत्येकाच्या घराघरात घेतो आहोत आणि त्याचा प्रत्येक लोकांना इथं म्हणून आज आमचं 9वा अधिक आहे. 27 वर्ष झाली आपल्याला. हा 9वा अधिक आहे आणि जेव्हा आम्ही तारखा डिक्लेअर करतो तेव्हा या 1.5 ते 2 दिवसात तारखा लगेच पूर्ण होतात. हा आम्हाला प्रत्यय येतो कारण लोकांना माहिती आहे की ज्यांच्या घरी हा कार्यक्रम झाला त्या घराला अक्षरशः कवचकुंडल होतं आणि त्याचं लोकांना खूप प्रचिती येते असं लोकच आम्हाला सांगतात. त्यासाठी हा कार्यक्रम सगळेजण घेतात. तसंच आता या कार्यक्रमाच्या सांगताकडे आपण येत आहोत. या कार्यक्रमाची सांगता 11 जून रोजी गुरुवार श्री गणेशजी खांडगे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमाला मोहनबुवा रामदासी येणार आहेत. त्याचबरोबर गोविंदगिरी देव महाराज यांच्या प्रवचने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 108 दाम्पत्यांच्या हस्ते महायज्ञ मोठा होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला प्रत्येकाने उपस्थित राहावे असं मी सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने तसेच गणेशजी खांडगे यांच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती की या कार्यक्रमाची सांगता प्रचंड मोठ्या स्वरूपात होणार आहे. सगळीकडे बॅनर लागलेले आहेत. त्याचबरोबर सकाळी गुरुवारी सकाळी 6 वाजता श्री खळदे यांच्या निवासस्थानापासून ते गणेश खांडगे यांच्या घरामध्ये भव्य मिरवणूक होणार आहे सकाळी 6 ते 7 या दरम्यान. तर त्या मिरवणुकीत सगळ्यांनी सहभागी व्हावा असं मी मंडळाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो आहोत. त्याचबरोबर सगळ्यांनी परत एकदा मी सांगतो की सगळ्यांनी गोविंदगिरी देव महाराजांचं प्रवचन ऐकायला जरूर या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर.